नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. ते पण खूप दिवसांनंतर. तर आज मी खूप भारी ठिकाणी चालले. तुम्ही सगळेजण पण त्यांचे व्हिडिओ बघत असणार आहे. तर चला आपण पुढे जाऊन बघूयात. आधी आपल्याला जायचंय मोळला, गावाला. त्यामुळे लकी खूप एक्साइटेड मध्ये. लकू जायचं, त्याचं म्हणणं जायचं. चलो चलो. डोंगर सगळे हिरवेगार झालेत, एकदम निसर्गरम्य वातावरण. काय ते धुकं, बापरे. म्हणजे की अक्षरशः मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवते, मी तर समोर बघते, इतकं सुंदर वाटतंय ना. खतरनाक खतरनाक वातावरण आहे, एकदम फ्रेश वातावरण आहे. आता इथे पेट्रोल पंपावरती थांबलोय. गाडीमध्ये डिझेल भरायचं होतं, डिझेलच भरलं नव्हतं पप्पांनी, खूप दिवस झालं. मग आता इथून डिझेल भरायचं, मग इथून आम्ही गावी जाणार. इथे खूप सारे भुबू आहेत. माझा लक्कू जसा होता ना, माझा लक्कू किती छोटा होता, तसा मी त्याला घेतला होता ना, तसाच सेम एक लक्कू इथे आहे. पण कुठे गेला काय माहिती, आत्ता दिसला आणि 5 मिनिटातच गायब झाला कधी. हे बघा, सेम माझा लक्कू पण असंच होता लहानपणी. नेहमी येताना एकतरी बिस्किट असतं, आज बिस्किटच नव्हतं. मग भाकरवडी दिली ती आईने, तीच भाकरवडी त्याला खाऊ घातली. सेम लकी, सेम लहानपणी लकी सेम तसं होता. ते तरी थोडं गुब्बू आहे, पण लकी एकदम किळमिडा होता, एकदम किळमिडा, किडाच. आता झालाय सगळ्यांवरती डॉन झाला. आता पण त्याला गावाला यायचं होतं. मी म्हटलं ना, मी गावाला चालले, मोळायला लागते लगच. चलो आता. मी आणि डॅडी चहा बिस्किट खाऊन निघालो होतो. आता वडापाव आणलाय डॅडींनी, छानसा असा वडापाव खाणार आहे. ओम शनी देवताय नमः. अरे पप्पा तिकडे बघितलं का, कन्स्ट्रक्शन चालू आहे मंदिराच्या इथे काहीतरी. आता वडापाव खाणार आहे आणि मग जाणार मोळला. तसं माझं इकडे काम पण आहे, ते पण करायचंय. आता मग डॅडी मोळमध्येच थांबणार आहे आणि मी आणि दादा जाणार आहे. आता मग डॅडींना मोळमध्ये सोडायचंय. या वडापाव खायला. तर फायनली अशाच प्रकारे मी आलेली आहे मोळच्या घरी खूप दिवसांनंतर. आमचा काळ बघा, आमचा काळुडान आले मला भेटायला. अय हो कळलं. खूप दिवसांनंतर मी गावी आले, त्यामुळे खूप खुश आहे. तरी मी आणि डॅडीच येतोय सारखं. आई ते येतच नाही. इकडे बघा, आमच्या सीताफळाच्या झाडाला छानसं असं घरट करून गेलेली आहे चिमणी, म्हणजे कोणता तरी पक्षी आहे. तुम्हाला झाडं दाखवते. सीताफळाला छानसे सीताफळं लागलेत. प्राजक्ता मस्त असं, आतमध्ये कडीपत्ता पण चांगला बहरलाय. सगळी फुलझाडं लागलेली आहेत मस्तपैकी. फळांची पण आहेत, फळं पण छान लागलेली आहेत. इकडे आंबा आणि हे आपलं घर. तर आताच आम्ही मोळमधनं निघालो. मोळमध्ये डॅडींचं जे काम होतं ते त्यांनी केलं. आता मी माझ्या कार्यक्रमाकडे निघाले. म्हणजेच आज मी चालले सौरभ दादांना भेटायला. तर त्यांचा छानसा असा इव्हेंट आहे, तो पण तुम्ही बघा सगळ्यांनी. तर चला तर लवकर जाऊयात. आणि आता मी चालली आहे वर्धनगडवरून, म्हणजे जो मागच्या वेळेस तरी आपण जो किल्ला बघितला होता, त्या किल्ल्याच्या बरोबर समोरून चालली आहे. आताशी मी सातारमध्ये पोहोचले. माझा कार्यक्रम 11 वाजता, 11:15 झाले तरी अजून मी इकडंच आहे. करणार काय, पुण्यावरून मी आले, 5 मिनिटं घरी गेले, पाणी पण नाही पिले, डायरेक्ट आलो. आता लेट झाला, पण आता काय करणार. इट्स ओके, जाऊ देत. आता पुढे गेल्यावरती बघूयात काय होत आहे काय नाही. नशीब की सातारमध्ये ट्रॅफिक आम्हाला कुठंच लागलेलं नाहीये, भरपूर असो.
तर आत्ताच असा छानसा असा सौरभ दादांचा कार्यक्रम झाला, तो पाहिला, छान एन्जॉय केलो, खूप हसलो, भयंकर हसलो. आणि आता तिकडून निघालो. आता म्हणलं की कास पठारला जायचं. मी कॉल केला, एवढी गर्दी आहे की मला म्हणतात की पार्किंगलाच जागा नाही. तर मग काय आता, म्हणजे इतक्या मी जवळ, मी नेहमी कुठं पण बाहेर जातो ना, मी नेहमी जवळ जाते आणि तिथे गेल्यावरती मला कळतं की तिथे खूप गर्दी तरी आहे, नाही काहीतरी प्रॉब्लेम तरी झालेला असतो, त्या गोष्टीपर्यंत मला जातच नाही. इट्स ओके, असू द्या. आता मी इथूनच जाते. आज नाहीतरी असं आहे, आज सॅटरडे आणि आज सॅटरडे संडे असंही कास पठार म्हणा, महाबळेश्वर म्हणा, इकडं भयंकर गर्दी असते. अरे बापरे. कासला जायचं म्हणून हौशेने आले. इकडं बघा कासची अवस्था काय झाली. 5 मिनिटापूर्वी ऊन होतं आणि आता पूर्ण धुकं आलंय, पूर्ण धुक्याची चादर आहे. आणि भयंकर अशी आपली फॅमिली भेटलेली आहे. सगळ्यांनी खूप छान फोटो काढले, व्हिडिओज काढले. मी पण खूप छान एन्जॉय केला सगळ्यांसोबत. तर चला आता मी इथून निघते, कारण तिथलं वातावरण बघून तर खूप जोरात पाऊस येणार आहे हे तर कळतंय मला. काय झाडी, काय डोंगर, काय ते धुकं. एकदम ओके मध्ये हॉटेल सोडलं तर. सातारला आला आणि कंदीपेढा नाही खाल्ला असं कधीच नाही होणार. मी तर चालली घेऊन. सुंदर असं नेरचं धरण पाहिलं, खूप छान आहे. एक दिवस तुम्ही पण नक्की या आणि विजिट करा, कारण की पावसाच्याच दिवसांमध्ये सातारा हा खुललेला असतो, बहरलेला असतो आणि छानसा असा बघायला